जे आरक्षणासाठी हात पुढे करायची वेळ आलेली आहे। यापेक्षा दुसरं दुर्दैव कुठलं नसेल। मराठा बांधवांना आणि मराठा म्हणून जे जे नेते या ठिकाणी आमदार खासदार झाले त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की बाबांनो, आमच्या गोरगरिबांनी तुम्हाला मोठं केलं, तुमच्या 10 पिढ्या न खपेल एवढी तुम्हाला संपत्ती मिळवून दिली, तुम्हाला खुर्ची दिली, परंतु गोरगरिबांकडे तुम्ही आता जर दुर्लक्ष केलं तर तुमच्यासारखे एवढे अभागी आणि बिगर नशीबवान असे कोणी नाही। म्हणून तुम्ही खुर्चीचा आदर करण्यापेक्षा त्या खुर्चीला लात मारण्याची वेळ तुमच्यावर आली आहे। तुम्ही खरं करू प्रामाणिक असेल, तुम्ही खरं करू पराक्रमी असेल आणि या गोरगरीब मराठ्यांना जर तुम्ही आरक्षण मिळवून देण्यासाठी जर तुम्ही जर या ठिकाणी आता ही वेळ बघून जर तुम्ही बाहेर आला तर निश्चितपणे तुम्ही तुमचं कार्य अमर झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता पाठीमागे राहू नका, खुर्चीला चिटकून बसू नका, आमच्या गोरगरीब मराठ्यांना न्याय द्या आणि या ठिकाणी तुमचं निश्चितपणे आम्ही तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे। आणि जे आता मराठा समाजाच्या व्यतिरिक्त जे काही जाती धर्माचे काही देशद्रोही जे काही मराठा समाजावर टीका करतात, आमच्या मुरुदादावर टीका करतात, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, बाबा तुमच्यासाठी आम्ही आतापर्यंत खूप काही घासता खाल्ल्या, आमच्या मराठा समाजाने अनेक जाती धर्मांना मोठं केलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला काही अधिकार नाही। आज आमचं आरक्षण तुम्ही हिसकावून घेतलंय, तुम्ही मोठे झाला, परंतु आमच्या गोरगरीब मराठ्यांनी आज आपल्या देशासाठी कितीतरी बलिदान दिलेलं आहे, याची जाणीव कुठेतरी ठेवा। आणि निश्चितपणे या ठिकाणी आमच्या मराठा समाजाला, गोरगरिबांच्या मुलांना तुम्ही या ठिकाणी आरक्षण मिळवून दिलं पाहिजे आणि भाऊ म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। म्हणून एवढीच मी विनंती या ठिकाणी करतो आणि तमाम मराठा बांधवांना माझी विनंती आहे की आरक्षण घेतल्याशिवाय आपण पाठीमागे यायचं नाही। आणि मी या ठिकाणी विनंती करतो की आरक्षण कसल्या परिस्थिती आपल्याला मिळणार आहे। एक मराठा, एक मराठा। धन्यवाद। आपण सर्वांनी या ठिकाणी बाईटच्या द्वारे आपलं म्हणणं मांडलं आणि तसंच ते आपले 2 मिनिटात आपलं म्हणणं सांगतील। राजेंद्र घोरपडे, बीड जिल्ह्यातून आम्ही 10 ते 12 लाख लोक बीड जिल्ह्यातून आलेलो आहे आणि त्यावेळेस एक महिनाभर पुरण एवढी आम्ही सामुग्री सुद्धा आणलेली आहे, कणिक वगैरे सगळं। आणि मागच्या वेळेस या सरकारने, निर्लज्ज सरकारने आरक्षणाच्या बाऱ्यात फसविलं, त्यामुळे आता ही शेवटची आरपार लढाई आहे। खरोखर मराठा समाजाच्या लेकरांना अतिशय आरक्षणाचा जबरदस्त फटका बसतो, त्यामुळं लढाई माननीय मनोज दादा पाटील यांनी घेतलेली आहे। या लढाईला पूर्ण मराठवाडा आणि पूर्ण महाराष्ट्र आरक्षण आणि आरक्षणाचं त्याग घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही। काय व्हायचं तर होईल, ही शेवटची आणि आरपार लढाई राहील। मराठा लाख मराठा। धन्यवाद सर्वांचे। तसंच आपण या नंदू खरात ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।